घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. वांबोरी आणि परिसरातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबानं वीज पुरवठा होत नसल्यामुळे महावितरण कार्यालय वांबोरी विरोधात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. मात्र 10 दिवसांचा अवधी द्या, प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन देण्यात आल्यानं आंदोलन तुर्तास रद्द करण्यात आलंय. महावितरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित नागरिकांशी चर्चा करत समस्यांची माहिती दिली. पूर्ण दाबानं वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक लोड उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच शेती फिडरवर सिंगल फेजचा कालावधी वाढवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार सुरू असून शक्य त्या सुधारणा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संपूर्ण सुधारणा दिसण्यासाठी किमान 10 दिवसांचा अवधी द्या अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली आहे. 10 दिवसात हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं. वीज प्रश्न सोडवण्यासाठी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील तसेच युवा नेते अक्षय कर्डिले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती उपस्थितांनी दिली. उपस्थित सर्वच नागरिकांच्या होकारानं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं असून दिलेल्या मुदतीत ठोस सुधारणा न झाल्यास पुढील निर्णय सर्वांच्या एकमतानं घेतला जाईल असं ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय. वीज प्रश्न सुटलाच पाहिजे ही भूमिका सर्वांनी ठामपणे मांडली आहे. या प्रसंगी रविकिरण पटारे, अजित पटारे, त्याचबरोबर राजेंद्र पाटील, अशोक पटारे, भाऊ राहणे, विलास गुंजाळ, योगेश राऊत, सागर मोरे आदी जण उपस्थित होते. नवनाथ बडे, कनिष्ठ अभियंता वांबोरी कक्ष. मागील 9 तारखेला या उपकेंद्रामध्ये सर्वपक्षीय आंदोलन आलं होतं. आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपात होत्या आणि त्या पद्धतीनं पत्रव्यवहार करून काही गोष्टी व्हॉट्सअप ग्रुप की ज्या गोष्टी माझ्या लेवलला करण्यासारख्या होत्या त्या गोष्टी प्राधान्याने आपण केलेल्या आहेत. परंतु लोड शेडिंगचा एक प्रश्न आहे. 132/33 केव्ही घोडेगाव उपकेंद्र ओव्हरलोड असल्यामुळं त्या ठिकाणचा पत्रव्यवहार करून पुढील 10 दिवसामध्ये हा प्रश्न सुटण्याची शक्यता म्हणता येणार नाही, 100% सुटेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी त्यांना विनंती करतो. सोमवारी 9/2/2026 रोजी वांबोरी आणि वांबोरी परिसरामधील सर्व शेतकरी असेल, शेतकरी संघटना असेल, विविध राजकीय क्षेत्रामधील पुढारी असतील, यांनी सर्वांनी मिळून वांबोरी आणि वांबोरी परिसरामध्ये जो विजेच्या संदर्भात मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्या संदर्भामध्ये आपण एक निवेदन या महावितरण कार्यालय वांबोरी या ठिकाणी दिलं होतं. त्या अनुषंगाने या अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुभाषरावजी पाटील साहेब हे वांबोरी कार्यालय या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क या ठिकाणी साधला होता. वेळोवेळी त्यांनी योग्य प्रकारच्या सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी अहिल्यानगरचे महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याशी प्रत्यक्ष गाठ घेऊन पालकमंत्री महोदय यांच्याशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना या ठिकाणी दिल्या आणि त्याची कारवाईचा भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे MECBचं ऑफिस आहे या ठिकाणी आलो असता अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी जे उत्तरं या ठिकाणी दिले त्या अनुषंगाने जो आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की शेतीला जो विद्युत पुरवठा या ठिकाणी होतो तो वारंवार खंडित या ठिकाणी होतो, त्या अनुषंगाने जवळजवळ 40 ते 50% हा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. त्याचबरोबर जो सिंगल फेजचा जो प्रश्न होता तोही जवळजवळ 40 ते 50% या ठिकाणी सॉल्व झाला. त्याचबरोबर जे 6 फिडर वांबोरी या ठिकाणी आहेत त्या 6ही फिडरवर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी लाईट कधी येणार कधी जाणार ही एक व्यवस्था आखली. त्या अनुषंगाने ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळेस एक 7 ते 8 दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी कालावधी द्या आणि त्या कालावधीमध्ये पूर्ण दाबाने उच्च दाबाने वीज पुरवठा सुरळीत होईल या अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर
शेतकरी असेल, शेतकरी संघटना असेल व आमचे नेते सुभाषरावजी पाटील साहेब असतील, अक्षयदादा कर्डिले असतील, यांच्या सांगण्यानुसार आज जे आपण हे सोमवारी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्याचं ठरवलं होतं ते सर्वानुमते आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत. परंतु वेळ जर परत आली तर आम्ही पुन्हा एकदा हे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आवाज जनतेसाठी न्यूज करिता सचिन गडाख, वांबोरी, राहुरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.